पक्ष आपल्या बरोबर आहे, त्यांना सगळ्यांना घेऊन आपण या ठिकाणी तुमचं नाव कोरल्याशिवाय ब्रह्म विष्णू महेश कोरल्याशिवाय राहणार नाही, अशी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब सर्व शिवसैनिक बांधवांनो आणि भगिनींनो, सहदेवराव एवढ्या जोरात बोलले की हा आवाज तळ कोकणापर्यंत गेलेला असेल आणि मला आणखीन काय बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. दत्ता, तुमचा वाढदिवस आहे, तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो, दीर्घायुष्य लाभो अशी आई जगदंबेच्या चरणी आणि शिवचरणी प्रार्थना करतोय. आणि तुमचं खरंच कौतुक आहे की स्वतःचा वाढदिवस असताना सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही इथे आलात. ही वाढ महत्वाची आहे. नाहीतर आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचे की रोज दिवसागणिक आपण वाढतच असतो, पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय? तर दत्तांसारखे अनेक शिवसैनिक आहेत, ते तुम्ही सुद्धा समोर माझ्या उभे आहात आणि राज्यभर पसरलेत. ते शिवसेना आतापर्यंत त्याने वाढवले आणि या पुढे सुद्धा वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहे. मगाशी संजय आपण म्हणाल की कोकणामध्ये एक पाऊल टाका. मी नुसते एकच नाही पाऊल टाकणार, तर कोकण परत पादाक्रांत करणार. बघू कोण येते मध्ये. कारण काही वेळेला असं होतं, हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला, खरं म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय, हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता. कसा कोणी विजय मिळवला, काय केलं, या सगळ्या गोष्टी आता सुरस कथा या बाहेर यायला लागलेल्या आहेत. लोकांना कदाचित एका वेळेला कोणीतरी मूर्ख बनवू शकत असेल, पण आज ज्याप्रमाणे तुम्ही आलेला की कोकणामध्ये या, असा अख्खा महाराष्ट्र, मला माझे शिवसैनिक आहेत, काही शेतकरी आहेत, सर्व स्तरातले, की साहेब आम्ही फसलो, आम्हाला फसवलं गेलं. ज्या काही थापा मारल्या त्या आता सगळेजण हात वर करून मोकळे झालेले आहेत. आणि आता खरी आपली शिवसेनेची गरज या राज्यातल्या जनतेला आहे. सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जागणारा एकच पक्ष आहे, तो म्हणजे शिवसेना. आणि शिवसेना एकच आहे. दुसरे ते कोण आहेत? लोकच म्हणतात ही सगळी लोक, त्यांना काय शेंडा नाही, बुडखा नाही, नुसतं कशाला तरी स्वतःच्या लाभापायी लोभापायी ही गेलेली माणसं आहेत. गेलात, मोठे झालात, ठीक आहे, पण तुम्हाला ज्याने मोठं केलं ती सगळी साधी माणसं माझ्या सोबत आहेत. त्याच्यामुळे मला चिंता नाहीये. जसं येत्या 16 तारखेला मी नाशिकला जातोच आहे, ते 1 दिवसाचं शिबिर आहे. याचा अर्थ असा नाही की मी नाशिक मोठा दौरा करतोय, नाही, नाशिकला शिबिर घेतोय. आणि विनायकरावना मी सांगितलं की विनायकराव, गणपतराव, तुम्ही सगळेच आहात, तुम्ही सगळे कोकणवाले आहातच, की लवकरात लवकर, कारण आता जरा थोड्या सुट्ट्या वगैरे लोकांना एन्जॉय करू द्या. प्रत्येक वेळेला कटकट करण्यापेक्षा जरा काही मुंबईकर गावी येणार, त्यांना सुद्धा काही थोडीशी गंमत थोडं आयुष्यात काही सुखाचे समाधानाचे क्षण पाहिजेत ना. आणि नंतर मात्र माझा सलग दौरा अगदी तळ कोकणापासून वरपर्यंत हा मी करणार आहे. जिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे तिथे मी येणार आहे. पण तोपर्यंत सहदेवराव, तुम्ही आता शिवबंधन बांधलेलं आहे. मध्ये थोडंसं तुम्ही म्हणालात की काही स्थानिक पातळीवरती, पण या स्थानिक पातळीवरती या थोड्या कुरबुरी जरी झाल्या तरी आपलं घर कधी सोडायचं नाही. आता परत घरी आलेला आहात. आपल्या घरामध्ये जे कोणी आधी गद्दार होते, मी त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय की तुम्ही निष्ठेला सगळे प्रामाणिक राहिलात, निष्ठेने राहिलात. आणि आज सुद्धा तसं पाहिलं तर जे जात आहेत त्यांच्या लेखी आपल्याकडे काही नसेल, पण माझ्यासाठी तुम्ही सगळेजण आहात, हेच केवढं तरी माझं मोठं वैभव आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना जसं मी आपल्या जिल्हा प्रमुखांना शुभेच्छा दिल्या, तसं तुम्हाला सुद्धा उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी शिवचरणी प्रार्थना करतो. असेच सगळे येत राहा, मी पण तुमच्याकडे येईन. आणि परत एकदा आपला कोकण पूर्ण वरपासून खालपासून वरपर्यंत एकही कोपरा असा सोडायचा नाही की जिकडे भगवा फडकलेला असेल. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.